हाय हॅलो नमस्कार. मी वर्षा चौधरी तुम्हा सर्वांचं आपल्या या आवडत्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत सत्यनारायणाची पूजा, श्रावणातील सुवासिनी आणि जीविताची पूजा कशी करतात ते. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. श्रावणातील सुवासिनी. अच्छा, तर हा श्रावणातील सुवासिनींचा कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये मग मला दाखवते मी, एक मिनिट. हे पहा, अशा प्रकारे पूजा केली जाते. सत्यनारायणाचं इथं प्रतिमा दिसत असेल तुम्हाला. अंगदवजनायासी पुत्र भेटती बोधी ऐसा भक्ता संकटी पावती सुचक्र पाणी जय जय दीन दयाळा सत्य नारायण देवा अनन्य भावे पूजने व्रत भेदन आचरिती इच्छित पुरवित जाते देऊनी संतती संपत्ती संहरती भय दुरिते सर्वही बंधने सुटती राजाळंका समान मानुनी पावती श्रीपती जय जय दीन दयाळा सत्य नारायण देवा ऐसा कवळत अपार महिमा वर्णो मी कैसा भक्ती पुरस्कर आचरतीच्या पावती जगदीशा भक्तांचा कनवाळू कल्पद्रुमतो जलवेशा मोरेश्वर सुत वासुदेव तुझ विनवी भवनाचा दीन दयाळा सत्य नारायण देवा पंचारण्यो वाळू श्रीपती तुझ भक्ती भावा जय जय दीन दयाळा सत्य नारायण देवा घालून सुतांगण वंदीय चरण देया माळी करुणी प्रणयाची नाम भावदेवानी महिनावा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या त्वमेव त्वमेव सर्व देव हरे माता देवा तुझ्या रघुनायका मागणे हे आता जय जय रघुवीर ज्या ज्या ठिकाणी मनजाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही राजाधिराजाय प्रतय साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान काम कामाय मह्यम कामेश्वरो वै कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः औं स्वस्तिस्ताम्राज्यं बहुज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेश्यं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात् सार्वभौमः सार्वांश आंतारा पदार्थात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति तदप्येत श्लोको विनीतो मर्दप्रवेशारो मर्दस्यावसनग्रहे आदिश्यस्य कामप्रे विश्वेदेवा सभासदै गायधीमहि तन्नो दन्तिः प्रचोदयात् लक्ष्मीसहित सत्यनारायणाय सांगाय सुग्रीवार देवताभ्यो नमः समर्पयामि सामनामध्ये एकदा पाणी सोडून द्यायचं अनेन पुरुष पूजनेन तेन श्री लक्ष्मीसहित सत्यनारायण देवता प्रियंता सत्तब्रह्मार्पणमस्तु. पुन्हा 3 वेळा पाणी प्या, एकदा तामणामध्ये सोडा. कर्मांते विराजनेत केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. आता वरून तामणामध्ये पाणी सोडून द्या. पुन्हा 3 वेळा पाणी प्यायचं, चौथ्याला तामणामध्ये सोडायचं. आचम्य केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. विष्णु ज्येष्ठं महाविष्णु प्रभ विष्णु महेश्वरम अनेक रूपदैत्यान् तन्नमामि पुरुषोत्तमम्. विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. विष्णुस्मरणात् सर्वकार्य परिपूर्णास्तु. तथास्तु म्हणावं.
आरोग्यौ सवितातनोतु भवतामिन्दुरीशो निर्मलं भूतिं भूमिसुखसुधांशतनया प्रज्ञाः गुरोर्गौरवम् काव्यः कोमलवाग्विलासमतुलं मन्दोमुदं सर्वदा राहुर्बाहुबलं विरोधशमनं केतुः कुलस्योन्नतिम् कल्याणं सिद्धिदं कार्यं सिद्धिदार्थं मनोरथाः देवदृशप्रसादेन सर्वे अर्था भवन्तु ते. आपल्या मस्तकाला प्रसाद लावून घ्यायचा. तुमच्या वरच्या ओठीमध्ये तो प्रसाद घ्यायचा. तिकडे जातो ना वरती त्यामुळं
पाहिलं असेल सुवासनीची तर पूजा केलेली, पाय वगैरे धुतलेले. तर त्यानंतर आता सगळ्यांना जेवायचा प्रोग्राम असतो इकडे. जेवण्यापूर्वी मी तुम्हाला इथली पूजा अगोदर दाखवते. सत्यनारायणाची पूजा तर मी तुम्हाला संपूर्ण दाखवलेलीच आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही आहे जीविताची पूजा. काकींना आपण विचारूया, कारण त्यांना याच्याविषयी डिटेल माहिती आहे. तर त्यांना विचारूया की पूजा का करतात, कशी असते आणि केव्हा केली जाते. तर काकी थोडक्यात सांगाल? श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी पुरणाचं नैवेद्य करून देवीला दाखवायचा, पुरणाचे दिवे करून ओवाळायचं, घरातल्या लहान मुलांना ओवाळायचं. अच्छा. शुक्रवारी, दर शुक्रवारी श्रावणातले फक्त. अच्छा. आणि ते जीविताची पूजा पण तोच तो कागद जो अच्छा. आहे ना, हा. आणि ही सत्यनारायणाची पूजा आम्ही आजच हे सगळे एकत्र आणि केले. सुवासनी सुवासनी पण वाढली आहे. अच्छा. म्हणजे ह्या श्रावणातल्या सुवासनी. श्रावणात अच्छा. शुक्रवारची सवासनी म्हणायची. अच्छा अच्छा. थँक्यू काकी. तिने एकत्र केले. होय. या ठिकाणी ही परडीची पूजा पाहू शकताय तुम्ही. वड्या, त्याचबरोबर सगळं साग्र संगीत नैवेद्य केलेला आहे. सगळं फिरवूनच उभा राहू 2.5 तास. सकाळच नाही. आणि जेवणासाठीची पानं वाढलेली आहेत, तुम्ही पाहू शकताय. महालक्ष्मी नैवेद्य चालत नाही बरं का हो ताई, आपला नैवेद्य चालत नाही, ती सवयातलाच नैवेद्य असतो. मला ताई नका म्हणू, वर्षाच म्हणा. वर्षा म्हणते तिला. लहान आहे, तुमच्यापेक्षा पण लहान आहे. सकाळी 5 वाजल्यापासून देवाची पूजा ते सगळं. तर सुवासिनीसाठी पुरणपोळीचा मान असतो, त्यामुळे पुरणाचा स्वयंपाक केला. आणि या ठिकाणी तुम्ही पाहिलेलं आहे पुरणपोळी, वरण भात, आमटी, त्याचबरोबर कोशिंबीर, मेथीची भाजी, कढी, पापड, कुरवड्या, तूप, दूध आणि त्याबरोबरच वड्यासुद्धा असतात. आत्ता वाजले दुपारचे 2 आणि आता आम्ही जेवण करून घेतो. आणि आता सगळ्यांचं जेवण झालं आहे, सगळ्यांनी विडे घेतलेत पाण्याचे आणि त्यानंतर ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो. या इथे तुम्हाला दिसत असेल हळदी कुंकू लावून खणा नारळाने सुवासिनींची ओटी भरली जाते.